पाठवून दिला, त्यांचा मला रिप्लाय आला, मी पण भारतीय जनता पार्टी सोडलेली आहे, आमचा राजीनामा कोणी. सकाळी माझ्या लक्षात आलं रेडिओ रेकॉर्ड करण्यापेक्षा मी या सभेमध्ये आज जाहीरपणे सांगतोय, जर आमच्या कार्यकर्त्याला किंवा एकही माणसाला जर दमदाटीचा फोन आला तर आपल्या कार्यकर्त्यांनी त्या समोरच्या माणसाला डायरेक्ट म्हणायचं की अजय धोंडांना फोन करा, त्यांना तुमच्याशी बोलायचं. कुणीही न घाबरता डायरेक्ट माझं नाव सांगायचं आणि त्यांना मला फोन करायला लावायचा. कुणी काही करत नाही. परवाच एकाने सांगितलं, दादा मला 2 गाड्या घ्यायला आल्या. म्हटलं मग काय झालं? काय नाही म्हटलं, घेऊन गेलं. मी विचारलं असं का करतून सोडून दिलं माघारी. त्याच्यामुळं कुणी काहीही करत नाही, कुणीही घाबरायचं नाही. एक गाव ज्यावेळेस एका गावामध्ये एका माणसावर आपल्या बांधावर अडचण येते त्यावेळेस पूर्ण गावाने त्या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे. आणि आज आपल्यावर अशी वेळ आहे की आता नाही तर कधीच नाही. त्यामुळं आपण सर्वांनी आता एकजूट राहायचंय, एकजूट मिळून काम करायचं आहे. येणारं भविष्य आपलं आहे. कोणत्याही अडी अडचणीला साहेबही आहेत आणि मी जर साहेबांना जरी कुठे यायची अडचण झाली तर मी आहे. तुम्ही माझ्याशी संपर्क करा. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे मी खोटं बोलत नाही. रात्री 2-2, 2:30 वाजता मला फोन येतात तरी तेही सुद्धा मी घेतो. त्यामुळं कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचंय. शिट्टीला मदत करायची आहे आणि शिट्टीला भरपूर मतांनी विजय करायचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी सर्वजण विकासावर बोलले. या ठिकाणी 14 मध्ये आपल्या काळात विकास फार झाला. साहेबांनी इतक्या उच्च दर्जाचे काम केले की आज त्या रस्त्यावर अजूनही खड्डा नाहीये. आणि मागच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाला 2 आमदार लागले. दोन्हीकडून एक रस्ता झाला. दोघांनी बिल उचलले आणि त्याचे खड्डे पण अजून तसेच. अशी परिस्थिती आपल्या या मतदारसंघामध्ये. त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. साहेबांच्या काळामध्ये जलयुक्त शिवारची योजना आली. आज हरेक गावामध्ये ती योजना आहे. ह्यांच्या काळामध्ये जल जीवन मिशन आलं. कोणत्याच गावामध्ये एकही पाईप नाही, टाकी नाही, काहीच नाही. या सगळ्या गोष्टी लपवण्यासारख्या नाहीये. या गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर दिसतात. त्याच्यामुळे 5 वर्षातून जो एकदा आपला मतदानाचा अधिकार आहे, जो आपल्याला 5 वर्षातून एकदाच हक्क मिळतो, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून समोरचे लोक आपल्याला म्हणतात. आता मी त्या दिवशी एक भाषण ऐकलं, तुतारीचं एकदा म्हटलं साहेबांनी काय केलं, साहेबांनी काय केलं. त्या सगळ्याला आणि तुतारीच्या उमेदवाराला आपण सर्वांनी सांगावं, जितके दिवस तू राजकारणात काढले तितके दिवस आम्ही फक्त राजकारणाच्या बाहेर होतो. त्याच्यानंतर आम्ही आमदार झालो. सर्वांनी ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा राजकारणाची पातळी फार खालवली. सर्वांनी आपापल्या लायकीप्रमाणे बोलावं. साहेबांचं वय बघता, साहेबांचा अनुभव बघता सर्वांनी एक मर्यादा पाळायला पाहिजे. ज्या माणसाला आष्टी मतदारसंघाचे गाव, कार्यकर्ते, रस्ते माहीत नाही, तो साहेबांवर टीका करतो. तो विसरलाय की साहेबांनी 45 वर्ष या मतदारसंघात राजकारण केलं. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही गोष्ट ध्यानात घ्यायची. आपण सर्वांनी खंबीरपणे उभा राहायचंय. येत्या 20 तारखेला आपलं बूथ, आपली गल्ली, आपलं गाव, आपलं शहर हे आपण शाबूत ठेवायचंय. आपण सर्वांनी मेहनतीने काम करायचं आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून मतदान आहे. सर्व ज्येष्ठ मंडळी इथं फार हुशार आहेत. तरी एक मतदार म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, 2 मशीन आहेत. पहिल्या मशीनवर शेवटचं नाव, नाहीतर खालून पहिलं नाव, कोणतंही सोयीचं पडतंय. आपण त्याच्यावर साहेबांचं नाव आहे, फोटो आहे आणि चिन्ह पण आहे. येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी शिट्टी समोरील बटन दाबून शिट्टीला विजयी करावं. शिट्टीचा जर आवाज वाचला तर ह्या मतदारसंघामध्ये भ्रष्टाचार होणार नाही. या मतदारसंघामध्ये उच्च दर्जाचे काम होते. या मतदारसंघामध्ये भावकीमध्ये, गावामध्ये भांडण लागणार नाही.
या मतदारसंघामध्ये शांत वातावरण राहील. त्यामुळे आपण सर्वांना मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो, येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी शिट्टी समोरील बटन दाबून साहेबांना भरघोस मतांनी विजय करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंगराव नागोबे, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव सवासी पाटील, राजाभाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य रामराव खेडकर, जिल्हा परिषदेचे सदस्य, मीडियाचे सर्व लोक. बंधूंनो, आता 5-6 दिवस मतदान राहिलेले. 20 तारखेला मतदान आहे. आपलं चिन्ह शिट्टी आहे. कुणीतरी उल्लेख केला, पोलिसांच्या हातात शिट्टी का असते? चोरांना पळून लावण्यासाठी पोलीस शिट्टी वापरतात. आपल्या मतदारसंघात जे काही चोर आहेत ना, त्यांना पळून लावण्यासाठी शिट्टी वापरतात. बंधूंनो, 14 ते 19 किंवा 80 ते 95 या काळामध्ये 20 वर्षामध्ये बरीचशी आपण कामं करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. या मतदारसंघामध्ये मी नेहमी सांगतो, आष्टी पाटोदा शिरूरमध्ये मी आमदार झाल्यानंतर शैक्षणिक संस्था स्थापन केली, ज्यामध्ये आता 42,000 मुलं शिकतात. या पाटोद्याला नदीच्या कडेला 8 एकर जमिनीवर आपली संस्था आहे. 5 कोटी रुपयाची आपण इमारत बांधलेली. लवकरच या ठिकाणी मोठं आपण कॉलेज करणार आहोत, ITI करणार आहोत, जेणेकरून पाटोदा तालुक्यातल्या लोकांना रोजगार निर्माण झाल्यानंतर त्यांना छोटे छोटे उद्योगधंदे करता येतील किंवा MIDC मध्ये नोकरी लागेल, अशा प्रकारचा हेतू आपण बाळगलेला आहे. याशिवाय भविष्यात आपल्याकडं जे मराठवाडा वॉटर ग्रीडिंग योजना आहे, जी आता जालना जिल्ह्यात सुरू झालेली आहे. आपल्या तालुक्यात आता मागे 5 वर्षे 2 आमदार होते, पण वॉटर ग्रीडिंग जालन्याला गेलं. महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा मतदारसंघ कुठला असेल तो आष्टी पाटोदा आणि शिरूर आहे. पाऊसच कमी पडतो, त्यामुळे इथं ती योजना येणं आवश्यक होतं, परंतु ती आलेली नाही. आपल्याला भविष्यात मराठवाडा वॉटर ग्रीडिंग आष्टी पाटोदा आणि शिरूरच्या भूमीमध्ये आणायची, जेणेकरून समुद्राला वाहून जाणारं पाणी पश्चिमेला आहे, त्याची पूर्ववैनिक योजना मंजूर झालेली आहे. त्या योजनेतला आपला हिस्सा पाण्याचा आपल्याला आष्टी पाटोदा शिरूरमध्ये आणायचा. गोष्ट लांबची आहे. लांबची जरी असली तर त्यासाठी प्रयत्न केले ती होती. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस कुकडीची योजना आपल्या भागात आणायची आणि मोर्चाकडला लोक आम्हाला हसायचे. ते म्हणायचे दिल्लीला मुंबईला पाहिजे मोर्चा, कुकडीचं पाणी कसं येईल. पण ते योजना सुरू झाली. मी मध्ये आमदार झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ती योजना चालू आहे. आपल्याकडे नळ योजना किती झाल्या? पिण्याच्या तालुक्याच्या गावाला सुद्धा प्यायला पाणी मिळत नाही. आपल्या मतदारसंघात 4-5 मोठमोठे शहर आहेत. शिरूर आहे, पाटोदा आहे, आष्टी आहे, कडा आहे. एका एका गावामध्ये 5-5 नळ योजना, पण त्या नळ योजना पूर्ण झालेल्या नाहीत. जलजीवन योजनेमध्ये अनेक वक्त्यांनी उल्लेख केला, मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, कामच पूर्ण नाहीत. आणि आज हे जे निवडणुकीचे काम करणारे काही लोक आहेत, 10% कमिशन दे, 15% कमिशन दे, त्यांचा बिचाराचा सुद्धा संसार मातीत चालला. मला एकदा चंदरवाडीत मी गेलो होतो. मला चंदरवाडीच्या कार्यकर्त्यांनी उठून विचारलं की आमदार 10% कशासाठी घेते. ते म्हणले मंत्र्याला देतात का काय? म्हणलं ते मी घेते का बाबा? ते म्हणलं तुम्ही नाही घेतले. जे घेतो त्याला मला विचार, ते पैसे लागतात कशा? ते पैसे लागतात ते निवडणुकीमध्ये लोकांना भुलवायला, धाब्यावर न्यायला,
दारू पाजायला 1000 पैसे देऊन मतदान विकत घ्यायला, याच्यासाठी ते पैसे लागतात. आणि असा भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला त्याला दूर सारण्याची संधी निर्माण झालेली. या ठिकाणी बरेचसे वक्ते बोलले. मागच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार तर भाजपमध्ये होते, मी भाजपमध्ये होतो, मला भाजपची उमेदवारी मिळाली आणि ते म्हणले 2009 साली मी त्यांचा प्रचार केला होता. ते म्हणले आता उपकाराची फेड करायची आणि तुमचा प्रचार जोरात करायचा. पण म्हणले थोडा काहीतरी टाका लागतो तेवढं उमेदवार अडचणीत असतो बरं का. तुम्हाला कार्यकर्त्याला माहिती उमेदवार लय अडचणीत असतो. काहीतरी करून काहीतरी करतो. तुम्ही आपलं काहीतरी करून 4 रुपये त्यांना दिले हो, पण शेवटच्या 4 दिवसांनी बदलले, दुसऱ्याचा प्रचार करायला लागले. मी निरोप दिला माझे पैसे माघारी द्या. अहो माघारी द्यायचं नावच घ्या ना. आणि मी आता 5 वर्षी वाट पाहिली. आता तरी आणून देईल, मग तरी आणून देईल. हा लबाड कोला कोणाचे पैसे देऊ शकतो. नगरपंचायतीमध्ये सुद्धा, तुमच्या या पाटोदा नगरपंचायतीमध्ये सुद्धा, आष्टीच्या सुद्धा आणि शिरूरच्या सुद्धा नगरपालिकेमध्ये कोणती जागा कोणाच्या नावावर आहे, रिझर्वेशन कसं टाकायचं, उठायचं कसं, याची फाईल मंजुरी घ्यायला सुरसरावच्या घरी जायचं. हे नगर त्याची काय भाकरी मिळत का नाही, काय कधीच काय भाकरी सतत बोलले सोबत त्यांना स्वतःचं काम करायची परवानगी नाही. म्हणजे उदाहरण सांगतो माझं स्वतःच. आपली एक शाळा आम्ही पाठवलेला नाही आणि त्याला युनिव्हर्सिटी नगरपंचायती लागत होती. तर आपला पिनू जाय भाई असं म्हणला की ते नगरपंचायती युनिव्हर्सिटी आहे ना शाळाला सुद्धा. ते संबंधित माणसाला भेटला. ते म्हणले त्यांना विचारावं लागेल, पलीकडच्यांना विचारावं लागेल. म्हणजे प्रत्येक माणसाची अडवणूक करण्याचं काम नगरपंचायत मध्ये होतं, ग्रामपंचायत मध्ये होतं. अनेक नळ योजना तुम्हाला माहिती आहे. रोजवाडीचा एक साठवण तलाव आम्ही मंजूर केला होता, तो रद्द करण्याचं काम मला पाहिजे. अरे विकासाच्या कामाला सुद्धा तुम्ही विरोध करता. पिण्याच्या पाण्यासाठी आजही आमच्या आई बहिणी डोक्यावर हंडा आणि भांडे घेऊन लांबून पाणी आणतात. मोदीजींनी योजना काढली घर घर में पाणी नळ से पाणी, पण जल जीवन या लोकांनी मध्येच खाऊन टाकली. ते घर घर में पाणी, जल से पाणी, नळ से पाणी कधी येणार. त्यासाठी अशा अनेक गोष्टी आहेत. हरणाचा उल्लेख करण्यात आला, हाताचा बंदोबस्त, कुणीतरी सांगितलं ह्याचा बंदोबस्त. आता खरं म्हणजे ते शक्य आहे का. प्रत्येक गावात ही संख्या खूप वाढलेली जनावरांची. त्यासाठी सरकारने योजना काढावी, शेतकऱ्यांना अनुदान द्यावं. मी विधानसभेत मागणी केली होती की शेतकऱ्यांना जो माल हे जनावर खातात, हरण खातील, डुकर खातील, त्याप्रमाणे मोर खातील, त्यांना शेतकऱ्यांना अनुदान द्या, जेणेकरून शेतकऱ्याला नुकसान आपलं झालेलं टाळता येईल. त्याऐवजी हे दुसऱ्या गोष्टी आणि गप्पा मारतात. 6 वर्षे 5 वर्षे दोघे होते, त्यांनी काही व्यवस्थित काम केलेलं नाही आणि अनेक कामामध्ये घोटाळे फार घातलेले. भांडणं लावण्यात त्यांचा पहिला नंबर. कुणीतरी सांगितलं एका कार्यकर्ते जर आपल्या गाडीत बसला तर त्यांचे जे बगल बच्चे गाव आहेत ना चमचे, हे चमचे लगेच फोन करून सांगते, लगेच तिकडून फोन येतो, तो कसं काय त्या गाडीत गेला, जसं काय बापाचं राज्य. लोक ते मनाला वाटून तिकडे जातील लोक, मनाला वाटून तिकडे जातील, खरं खोटं पाहतील, तपासतील आणि जो खरा असतो त्याच्या बाजूने राहतील. परंतु ही दडपशाही, दांडगेशाही आपल्याला मतपेटीमध्ये बंद करावं लागतं. मतदान आपल्याला स्थितीला द्यावं लागेल. तुम्हाला मी सांगू इच्छितो, यांना हा जोर कशामुळे आला, हे आमदार आहेत म्हणून जोर आलेला आहे. हे नगरपंचायतीच्या ताब्यात कशी घेतली. आम्ही त्यांचा प्रचार केला. नगर पंकजाताईंनी आम्हाला सांगितलं की माझ्याबरोबर तुम्ही या आणि नगरपंचायतमध्ये ते निवडून आल्यानंतर
आपल्याला भागीदारी मिळेल, आपल्या लोकांना कामं मिळतील आणि एकत्र आपण राहू. मी बी म्हणलं ताई म्हणतं तर चला, आष्टीला सभा, पाटोद्याला सभा, शिरूर सभा आणि ते निवडून आल्यानंतर कोणत्याही गावात एनओसी दिलं नाही, कोणाला काम दिलं नाही, गुपचीप फाईल गोळा करतात, मंत्रालयात घेऊन जातात. जे रस्ते आता झालेले आहेत त्याचं एस्टिमेट 2-2.5 फूट खोलीचं असतं. तेवढं त्याला बजेट 1 किलोमीटरला 3 कोटी आणि प्रत्यक्षात 6 इंच खोदायचं, डॉक्टर करायचं, बाकीचे सगळे बोगस बिल उठले. अशा प्रकारचा कारभार यांचा आहे. दादागिरी आहे. लोकशाहीमध्ये कुठं कोणाची दादागिरी फार दिवस चालत नसते. ते आपल्याला चालून द्यायचे नाहीच. खरं म्हणजे मला या निवडणुकीमध्ये फार मी इच्छुक नव्हतो निवडणूक करायला. मी असा विचार करत होतो की अजय आता आहे, अजयला करावं. परंतु या मतदारसंघातल्या किमान मला 2000 लोकांनी फोन केला असेल की निवडणूक लढवायची, तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढवायचीच. मग मी संपूर्ण आष्टी पाटोदा तालुक्याचा सुरूचा दौरा केला. या पाटोद्यामध्ये पूर्ण 1 दिवस मी पायी फिरलो. जिथं आपली सभा चालू आहे ना, 1 दिवस पूर्ण सगळ्या वस्त्या, सगळे भीमनगर, फुलेनगर, आझादनगर, साठीनगर, सगळ्याच ठिकाणी मी गेलो. पडत्या पावसात, त्या दिवशी खूप पाऊस होता. पावसात आम्ही भिजत फुलेनगर आणि भीमनगर केलं. परंतु पूर्ण सकाळी 9 तर रात्री 10 वाजेपर्यंत या गावात फिरून इथल्या समस्या जाणून घेतल्या. तसं सगळ्या मतदारसंघातल्या जाणून घेतल्या. खूप समस्या आहेत. परंतु मी नेहमीच म्हणत असतो की आपण सर्व बांधव आहोत, एकमेकाला मदत करत असतो. मला आता मीडियाने विचारलं की या मतदारसंघात काय म्हणजे आरक्षण वगैरे. मी सांगितलं आष्टी पाटोदा शिरूर असा मतदारसंघ आहे, इथं जातीवाद नाही, इथं धर्मवाद नाही, निरपेक्ष आणि सेक्युलर आपला मतदारसंघ आहे. आपल्या मतदारसंघामध्ये मी एक संस्था चालवतो, त्या संस्थेमध्ये 100, तुम्हाला कोणाला माहिती नसेल, आष्टी पाटोदा शिरूरमध्ये साधारणपणे 90 ते 100 जातीचे लोक असतात. तेवढ्या जातीचे लोक मी नोकरी घेतली. पारधी, भिल्ल, कैकाडी, वडारी, पारधी वगैरे वगैरे. मी असा कधीही कोणाशी भेदभाव केलेला नाही, भविष्यात सुद्धा करणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं बाळकडू लहानपणीच मला मिळालेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, कुणी तुमचा बुद्धिभेद करेल, निवडणूक जवळ आले बुद्धिभेद केला जातो, हा याचा आहे, आपल्या धर्माचा आहे, आपल्या जातीचा आहे. पण बंधूंनो, या मतदारसंघातल्या लोकांनी मला 4 वेळा उगीच निवडून दिलेलं नाही. विधानसभेमध्ये ज्वलंत अनेक प्रश्न असतील, त्या सर्व प्रश्नावर मी बोलत असतो. विधानसभेत त्या काळात मिळणारं निकृष्ट दर्जाचं धान्य मी सभागृहात असं उधळून लावलं होतं. मला सभागृहाने निलंबित केलं होतं 8 दिवसासाठी, सस्पेंड करून टाकलं मला. परंतु त्या काळात आपल्या राज्याचे एक सिनियर मंत्री निलंगेकर पाटील होते. त्यांनी सभागृहात सांगितलं की भीमराव धोंडे हा कॉलेजचा मुलगा आहे. भावनेमध्ये त्यांनी ती केलं असेल, तो वाईट मताचा नाही, त्याचा वाईट हेतू नाही, ते निलंबन रद्द करा. आणि माझं निलंबन रद्द केलं. अनेक प्रश्न आष्टी ते दिल्ली पायमोर्चा, आष्टी ते दिल्ली पायमोर्चा आम्ही निघाला. लोक आम्हाला हसायचे आणि लोक म्हणले कसं काय दिल्लीला कोण जाणार. पण आम्ही 2 महिन्यात आष्टी ते दिल्ली गाठली. जो प्रश्न होता तो मार्गी लावला. ती योजना केंद्र सरकारला रद्द करावी लागली. आष्टी ते मुंबई मोर्चा, आष्टी ते बीड मोर्चा मी तर बऱ्याच वेळा काढलेला आहे. तांबारोजला आमच्या आपल्या तांबेगड उत्तर साईडच्या घरी मुक्काम केला, नायगावला मुक्काम केला, आणखी इकडं सावताड्याच्या शाळेमध्ये मुक्काम केला, झोपला आम्ही तिथे. अनेक गावामध्ये अनेक लोकांशी संपर्क कायम आपला राहिलेला आहे. नेहमीच आपण कुठल्याही प्रश्नावर त्या ठिकाणचे आपले बाळासाहेब आवारे पैलवान, त्यांचा मुलगा राहुल आवारे अडचणीत आले होते. त्यांना पैशाची फार गरज होती. आम्ही 5 लाख रुपये वर्गणी करून राहुल आवारे दिली आणि त्याला सांगितलं की तू पुण्याच्या व्यायामशाळेत जा,
तिथं खूप भयंकर महाराष्ट्राचंच नव्हे देशाचं नाव या माणसाने उज्ज्वल केलं. असे अनेक काम जसे केसरी महाराष्ट्र केसरी सेतूवर बसलेलं आहे. हल्ली पहिला तुम्हाला सगळ्यांना माहिती परिस्थिती बरोबर नव्हती. मला ते भेटले, त्यांना पण नोकरी दिली, कोल्हापूरला पाठवलं. आज हा माणूस आपल्याकडं कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. महाराष्ट्रात आष्टी पाटलाचं नाव आणि सुरूचं नाव या माणसाने उज्ज्वल केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आपण सातत्याने सार्वजनिक हिताच्या करत आलेलो आहोत. भविष्यात सुद्धा आपल्याला करायचंय. माझी आपल्याला विनंती की मी निवडून आल्यानंतर लोकांना फायदा आहे, कारण मी काय कोणाकडून कमिशन घेणार नाही. कार्यकर्त्याला फायदा आहे, कारण मला गुत्तेदारी करायची नाही. मी गुत्तेदारी न करणारा, कमिशन न घेणारा असा एक तुम्हाला प्रतिनिधी मिळेल. या उलट ते दुसरे प्रतिनिधी आहेत, ते भांडण लावणार, टक्केवारी घेणार, नाही टक्केवारी दिली तर मुंडक्यावर पाय देणार, पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणार. माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी मी खोटी तक्रार केली नाही. हे असे लोक आहेत, तुम्ही सुद्धा सावध राहा. माझ्या सरकार यांनी एक बाई सोडली, एक बाई माझ्या लागली ना, खोटी मेसेज कर. मी नगर पोलीस स्टेशनला तक्रार केली स्वतःहून, ती जेलमध्ये होते 2 महिने. म्हणजे जशा तसं उत्तर तुम्हाला पण दिलं पाहिजे. भीती अशी परमेश्वराला घ्यावं, मुस्लिमांना असं जागरण घ्यावं, पण कोणालाही गुन्ह्याला बिलकुल घाबरायचं काम नाही. कारण त्याचा तो सोपतो. एका केसमध्ये त्याला लोक बेले की दुसरी केस करतो आणि लोकांना दबावाखाली घेतो. दबाव झुगारून टाका. नेत्याने कामाला तुम्ही लागाच, पण निर्भयपणे जगा. आणि येत्या 20 तारखेला आपलं जे चिन्ह आहे हे शेट्टी सर्वांनी जोरात वाजायची. मला एक जणांनी स्टेनलेस स्टीलची शिट्टी आणून दिली. सर्वांनी शिट्टी वाजवायची विनंती करतो.